तुम्ही म्हणताय दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. दादांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला कारण त्यांचं म्हणणं आहे की 1.5 लाखाच्या पुढचं माझं लीड आहे ते कायम राहील असा विश्वास आहे त्यांना. चांगली गोष्ट आहे ना, चांगली गोष्ट आहे. आणि अपक्ष पण जो उभा असतो ना त्यालासुद्धा विश्वास असतो की मला मतं मिळतील. दादांचा विश्वास चांगला असं तुमचं म्हणणं आहे? सगळ्यांना जेवढे उभे आहेत का 19 का 20 मला माहीत नाही, का 23 मला वाटतं, त्या सगळ्यांनाच मनातून वाटत असते की मी निवडून येणार. एका उमेदवाराचे तुम्ही भाऊ आहात आणि एका उमेदवाराचे वडील आहात. तुमचं पारडं मुलाच्या बाजूने असल्याचं बघायला मिळतंय. खरंच तुमची म्हणजे तुम्हालाही वाटतं मुलगा चांगला याने यशस्वी होईल, विजय होईल? मी थोडंसं सुधारणा करतो. मी शरद पवारांच्या बाजूने, मी भाऊ आणि मुलगा ह्याच्यामध्ये मी पवारसाहेबांना चूज केलं आहे. बारामती जनता पवारसाहेबांच्या पाठीमागं उभा राहील इथून मागं जशी उभा राहील. कारण दादा नेहमी सांगतात की वरती ताई आणि खाली दादा हे ठरलेलं होतं. नेहमी नाही सांगत, लोकांना माहिती आहे. लोकसभेला त्यांनी नाही बोलले, हे नंतर फार घशाशी आल्यामुळं आता त्यांना ते बोलावं लागते. हे पब्लिक आहे, सब जानती. ते म्हणले लोकसभेत गंमत केली, आता जम्मत करू नका. ती त्यांची भाषा आहे हो. ते गंमत जम्मत चालते.